नमस्कार मित्रांनो, टेलिंग टेल्स या चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन भयकथा घेऊन आलेलो आहे, तिसरी घंटा। एका गावातील शिवकृपा मंदिर नावाचं श्रद्धेचं स्थान होतं। मात्र त्या मंदिरासमोर असलेली जुनी शाळा भीतीचं कारण बनली होती। गावातील काही लोक सांगायचे, त्या शाळेत मध्यरात्री गेल्यावर 3 घंटा ऐकू येतात आणि तिसरी घंटा वाजायच्या आत जर माणूस बाहेर नाही आला तर तो माणूस जिवंत राहत नाही। कोणीच त्या शाळेच्या जवळ जायला धजावत नसे। पण आकाश, सूरज आणि निखिल या 3 मित्रांनी त्या शाळेत जाण्याचं धाडस केलं। भूते नसतात, घाबरण्यासारखं काहीच नाही, आकाशने ठामपणे सांगितलं। मग आज रात्री 12 वाजता आपण त्या शाळेत जाऊ, सूरज म्हणाला। रात्रीच्या गडद अंधारात ते तिघे शाळेसमोर उभे राहिले। दरवाजा गंजलेला होता, पण हलक्याशा स्पर्शानेच तो आवाज करत उघडला। एक कुबट वास त्यांच्या नाकात भरला। आता सगळीकडे धूळ आणि कोळ्यांचं जाळं पसरलं होतं। जुनाट बाक आणि तुटलेले फळे दिसत होते। निखिलने घड्याळ पाहिलं, 11:50। आता फक्त 15 मिनिटं थांबू आणि निघून जाऊ, तो म्हणाला। पण तेव्हाच त्यांच्या मागे असलेल्या मुख्य फळ्यावरती असलेली घंटा आपोआप वाजली। सगळे दचकले। कोणीतरी मजा करतंय का? आकाश ओरडला। पण तिथे कोणीच नव्हतं। ते बाहेर पडण्याच्या तयारीत असतानाच दुसरी घंटा वाजली। हवेचा वेग वाढला, खिडक्या आपटू लागल्या। एक हलकासा हसण्याचा आवाज आला। कुणाचा आवाज आहे? सूरज घाबरून म्हणाला। त्याने मागे पाहिलं आणि फळ्यावर कोणीतरी लाल खडूने लिहिलं होतं, तिसऱ्या घंटेची वाट बघा। घड्याळात 11:58 झाले। आकाशने टॉर्च समोर मारला आणि ते पाहून त्याचा श्वासच थांबला। फळ्याच्या समोर एक सावली उभी होती। ती सावली हळूहळू हलू लागली आणि तिच्या लालसर डोळ्यातून रक्तासारखा द्रव ओघळू लागला। आपण बाहेर पडूया, निखिल ओरडला। ते दाराकडे धावत असतानाच तिसरी घंटा वाजली। त्या आवाजाने संपूर्ण वर्ग हादरला। खुर्च्या आपोआप उडू लागल्या, खिडक्यांची काच फुटली। दरवाजा त्यांनी उघडायचा प्रयत्न केला, पण तो बंद झाला होता। मग एक भेसूर आवाज आला, तुम्ही आता इथून जाऊ शकत नाही। त्यांनी मागे पाहिलं आणि ती सावली हवेत तरंगत होती। तिचा चेहरा काळा, डोळे लाल आणि तोंडातून एक विचित्र हसू उमटत होतं। आकाश किंचाळायच्या आधीच ते अंधारात गडप झाले। सकाळी गावकरी शाळेकडे आले। मुख्य वर्गात फक्त आकाश, सूरज आणि निखिलची शाळेच्या भिंतीवर सावली उमटलेली होती। पण ते कुठेच नव्हते। आजही त्या शाळेत रात्री 12 वाजता कोणी जात नाही, कारण तिसरी घंटा वाजल्यावर परत येणं अशक्य आहे।